नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यासंबंधी केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरू झाले। या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये शहकटशहाचं राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबारचा मुहूर्त अखेर ठरलाय। येत्या सोमवारी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खरखराळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे। बालेकिल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर शहरभर झळकू लागल्यानं शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर ओळखलं जातं। शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचं दाखवून दिलं। याच बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरीतील कार्यक्रमादरम्यान केली होती। त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या। त्यानंतरही गणेश नाईक यांनी आणखीन एक विधान केलं होतं। ठाणे हे आपलं सर्वांचंच असल्याचं सांगत या शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असं विधानही नाईक यांनी ठाण्यातील माघी गणेशोत्सवाच्या दर्शनादरम्यान केलं होतं। या विधानाची ही बरीच चर्चा झाली होती। नाईक यांच्या विधानानंतर भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगला होता। असं असतानाच नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते आणि माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। या कार्यक्रमादरम्यान आपण कधीही दरबारी राजकारण केलं नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते। या निमित्तानं शिंदे यांनी नाईक यांना टोला लगावल्याची चर्चा शहरात रंगली आहे। एकूणच दोन्ही नेत्यांमध्ये शहकटशहाचं राजकारण सुरू असल्याचं चित्र आहे। असं असतानाच गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबाराची तारीख अखेर जाहीर केली असून त्याचे बॅनर आता शहरभर झळकताना दिसून येत आहेत। वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर त्यांचा जनता दरबार शहरात केव्हा होणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या। नाईक यांनी जनता दरबाराची तारीख जाहीर केल्यानं आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून येत्या सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी खरखराळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे। त्याचे बॅनर शहरातील चौकात लावण्यात आले। शिवसेनेचा शिंदे गट बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आल्यानं शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे। भाजपचे वनमंत्री गणेश नाईक ठाण्यात आले होते। नाग गणपतीच्या वेळेस त्यांनी सांगितले जनतेसाठी जनता दरबार घेणार, अखेर तारीख ठरलेली आहे। त्या 24 तारखेला जनता दरबार घेणार आहे। का वाटतं येणाऱ्या काळात या मागे देखील महानगरपालिकेमध्ये आपण नेहमी तक्रार केल्या होत्या, मात्र कुठेही त्या तक्रारीचं निरासन झालं नाही। जनता दरबारमध्ये ह्या गोष्टी सर्व जनतेच्या पुढे येतील। नाईक साहेब ते अनुभवी नेते आहेत। तुम्हाला माहिती आहे मागे पालकमंत्री असताना ते जनता दरबार घ्यायचे। त्या जनता दरबार घेताना अनेक त्या जनता दरबारच्या याच्यामध्ये अनेक जनतेचे प्रश्न सोडवायचे।